आज आम्ही निघालो आहे पुण्याला, श्री आणि मी. कारण की श्रीचा आज शेवटचा पेपर आहे. तो गेला आहे आत्ता पेपर द्यायला, अजून आला नाही आहे घरी. आत्ता 11 वाजलेत. आत्ता पेपर संपला आहे त्याचा, पण त्याला आज नवीन नोटबुक वगैरे मिळणार आहेत, त्यामुळे जरा लेट होणार आहे यायला. आणि आता मी पटकन बाजारात जाऊन येते, जसं की आमचं मार्केट जवळ आहे, तर थोडंसं काम आहे ते करून येते पटकन बाजारातनं. आणि ह्या बॅग्स आमच्या भरून झालेल्या आहेत दोघांच्या, श्रीची आणि माझी. श्रीला मी फक्त सोडून येणार आहे. श्री भरली आहे सॅक, आणि ही माझी बॅग आहे. मी एका दिवसात रिटर्न 1-2 दिवसात रिटर्न येणार आहे. आणि उद्या 26 तारीख आहे, तर त्या दिवशी माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस असतो. उद्या माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस आहे, म्हणून जाते मी. आणि त्यांना माहीत नाही मी येणार आहे ते, त्यांना फक्त वाटलं आहे की श्री एकटाच येतो आहे. मशीन चालू होती ते शेजारी मिस्त्र्यांची, म्हणून जरा खिडकी बंद करून घेतली. त्यांना सांगितलं आहे की श्रीला मी इथनं बसवून देते एकट्याला एस टीमध्ये, आणि तुम्हाला कंडक्टरचा नंबर वगैरे देते, किंवा मग मी कॉन्टॅक्टमध्ये राहीन त्यांच्या, आणि तुम्ही फक्त त्याला तिथे उतरवून घ्यायला जा. आता 2:30ची गाडी आहे म्हणून सांगितलं आहे. त्यांना सरप्राईज देणार आहे, बघूया. आता कदाचित त्यांना कळलं पण असेल, त्यांना वाटलं असेल की मम्मी काय एकटी त्याला पाठवणार नाही, पण म्हटलं बघूया. आत्ता ते सगळे माझ्या मोठ्या नंडेच्या घरी आहेत, त्यामुळे आम्ही तिकडेच जाणार आहे. तर दाखवीन तुम्हाला पुढे. तसं असंच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मी तर पटकन बाजाराची कामं आहेत ना थोडीफार, ती करून घेते. तिथे बघू शूट घेईन किंवा नाही. शक्यतो नाहीच घेणार, कारण की पटापट कामं करून मला लवकर यायचं आहे. जेवण सगळं करून झालं आहे, पण भांडी मात्र घासायची आहेत. मग म्हटलं जेवलं की एकदाच सगळी भांडी घासेन, आता काही जास्त भांडी नाही आहेत. म्हणून मग पटकन जाऊन येते. तोपर्यंत श्री पण येईल घरी, तर भेटूया आपण थोड्या वेळाने. फायनली निघालो आम्ही आता पुण्याला जायला. सगळ्यांना फोन करून सांगितलं की श्रीला एकट्याला बसवलं आहे म्हणून. तर बघूया आता. अगदी सातारला जाईपर्यंत त्यांना खरंच वाटलं नव्हतं की मी पण आहे त्याच्याबरोबर, पण नंतर शेवटी मला सांगावं लागलं, कारण की आई खूपच काळजी करत होत्या. सारखं म्हणत होत्या श्री अजून आला नाही, कसा येईल एकटा. त्यामुळे मग सांगून टाकलं, त्यामुळे सगळा प्लॅन फसलेला आहे माझा. हा बड्डेच्या दिवशी सकाळचा मेनू आहे, आणि हा संध्याकाळचा मेनू आहे. संध्याकाळी फक्त बिर्याणी केली होती, तिला खूप आवडते बिर्याणी म्हणून. आणि त्यांचे नेमके पेपर पण चालू होते. ज्या दिवशी वाढदिवस होता ना 26ला, त्याच दिवशी त्यांचा पहिला पेपर होता. त्यामुळे मग ती लवकर सकाळी पेपरला वगैरे गेली होती, आणि संध्याकाळी आल्यावर मग सेलिब्रेशन चालू केलं आम्ही. सगळ्यांनी छानपैकी औक्षण करून घेतलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवलो, आणि आदल्या रात्री पण छान बेत केला होता जेवणाचा. आणि आम्ही उनो पण खेळत बसलो होतो. जवळजवळ 12:30पर्यंत खेळत होतो, कारण की तिचा वाढदिवस होता, मग तिला विश पण करायचं होतं सगळ्यांना म्हणून. आणि मी येते हे सगळ्यात आधी पूर्वालाच सांगितलं, कारण की मी तिलाच फोन करत होती सारखं की मी इकडे म्हणजे श्री इकडे पोचला आहे, श्री तिकडे पोचलं आहे असं. पण तर शेवटी सांगावंच लागलं त्यांना, कारण की आई खूपच काळजी करत होते त्याची. लहान आहे ना अजून तो, म्हणाला एकट्या कसं काय पाठवलं आहे तिने, म्हणून खूप काळजीत होत्या त्या. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, उगाच आपल्यामुळे त्यांना पण टेन्शन नको, म्हणून मग सरप्राईज वगैरे काय देत बसली नाही, सांगून टाकलं. आणि तिला एकटीला सांगितलेलं, पण ते सगळ्यांनाच कळलं, त्यामुळे तो प्लॅन पूर्ण फसला माझा. आणि आईनी ना ते मी जाण्याआधीच साबुदाण्याच्या फेण्या, कुरडया, पापड हे सगळं करून ठेवलेलं. फक्त चटणी पण करणार आहेत त्या, पण ती मिसळायची राहिली आहे, त्यामुळे चटणी काही दिली नाही. पण बाकी हे पदार्थ सगळे बनवून झाले होते, ते मला दिलेत, आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन असते. खूप छान झालेत चवीला पण. पूर्ण असूनसुद्धा ते टेरेस असं पूर्ण ओपन आहे छान असं, त्यामुळे ऊन बघितलं ना तुम्ही किती भरपूर आहे. म्हणजे आता जेव्हा आम्ही भातोड्या घातल्यात तेव्हासुद्धा तिथे बघितलं आहे की ऊन किती छान पडतं आहे. त्यामुळे मग सगळं काही सुकवायला बरं पडतं तिथे, म्हणून मग त्यांनी तिथेच घातलं. त्या मला म्हणाले तू उगाच दगदग करू नको, आणखी श्रीची शाळा पेपर सगळं सांभाळून मग ते करायचं. गेल्या वर्षी मी बरेच पदार्थ केले होते, पण यंदा त्या म्हणाल्या तू काही करू नको, मी इथनं करून देते तुला, थोडं थोडंच लागतं. त्यामुळे मग म्हणाले मी इथेच करते, मग त्यांना पण होईल आणि मला पण असं दिलं. हॅपी
श्री नको तोंडा बिंडाला लावू. हाय, आज मी करतोय कोंड्याच्या भातवड्या. तुम्हाला दाखवते, एक मिनिट. तिकडे गॅस पण दिसायला पाहिजे त्यासाठी. हाय, चला भातवड्या घालतोय मी. या घालायला पटा 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 वटा. एक बॅच करून झाली सकाळी, आता ही दुसरी आम्ही करतोय. हे घालून झालेत भातवडे इथे. आणि ह्या